तर पब्लिक आपल्याला आम्ही या गेटच्या इथून आलो. तर इथून आता समुद्राचं पाणी खाली गेलं आहे, त्यामुळे पूर्ण चिखल आहे. तर इथून जायचं चिखलात. तर मित्रांनो आम्हाला इथे एक हे भेटले, एक चोर जरवरा टाईप. आम्ही एक्सप्लोर करून बघतो काय आहे याच्यामध्ये. म्हणजे पब्लिक स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण चाललो आहे अलिबागला. अचानक प्लॅन बनलेला दुपारी. आता वाजले 4. आता निघालो आहे आपण. चला तर मग पुढे भेटू आपण. काहीतरी बीच वगैरे एक्सप्लोअर करू आणि विल्लाला जाणार आहे आम्ही. ते तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये माहिती सांगेन कोणता विल्ला होता. चला तर आता आम्ही इथे थांबलेलो ज्यूस प्यायला. चला मग भेटू नंतर पुढे. मित्रांनो आज आपला दिवस दुसरा आहे अलिबागमध्ये. मी या मागे बघताय तो त्या फार्ममध्ये होतो. आता आम्ही बीचला जाणार आहे. तर चला तर भेटू आपण पुढे बीच. यार पुढे घे. अशा प्रकारे गाईज आम्ही अलिबागला चाललो, पण इथं मॅटर झालेलं आहे. ड्रायव्हर काय दिसतंय का मॅटर. पब्लिक इथे पार्किंगला 50 रुपये लागतात. इथे आपण गाडी पार्क करू शकतो. भरपूर मोठी पार्किंग आहे आणि इथून राईट साईडला किल्ल्यावरती जायला आहे. तर पब्लिक आपल्याला आम्ही या गेटच्या इथून आलो. तर इथून आता समुद्राचं पाणी खाली गेलं आहे, त्यामुळे पूर्ण चिखल आहे. तर इथून जायचं चिखलात. मित्रांनो आता किल्ल्याची तटबंदी असं जरा तुटलेली आहे, पण अजून पण किल्ला शाबीत आहे. मोठा आहे तसा. आपण जाऊन एक्सप्लोअर करू. हा महादरवाजा आहे पब्लिक. इथून अजून पण तटबंदी मजबूत आहे. मित्रांनो हा दगड बघा केवढा मोठा आहे. एक दगड कसा बांधला असेल पूर्वीच्या लोकांनी. अवघड इकडं तिकीट घर आहे. एकाचं इथं 25 रुपये तिकीट आहे. आणि इथून असे एंट्री पॉईंट आहे. खतरनाक तटबंदी आहे पब्लिक. दगड बघा ना केवढा मोठा आहे यार. पूर्वीच्या लोकांना मानलं पाहिजे, एवढं मोठं दगडाचं बांधकाम मस्त. इथं एक मंदिर पण आहे, भवानी माता मंदिर. आणि ही कुलाबा किल्ल्याची माहिती आहे. इथं एक छोटं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. इथं पण एक मंदिर आहे आणि हे भवानी मातेचं मंदिर आहे. जाऊ आपण.
छोटंसं. किल्ल्यावर पब्लिक गाव पण आहे एक छोटंसं, इथं माणसं राहतात. आणि या माणसांच्या घराच्या बाजूलाच एक देवीचं मंदिर आहे, भवानी मातेचं मंदिर आहे. पूर्वीच्या काळाची शिवकालीन तोफ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला होता. पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी 1681मध्ये या किल्ल्याचं बांधकाम करून घेतलं. आणि हा समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा किल्ला होता. पुढे जाऊन मग नंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर आपल्या स्वराज्याचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांकडे हा किल्ला होता. ते या किल्ल्याचा वापर भरपूर प्रमाणात केला त्यांनी समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, आम्हाला इथे एक हे भेटले, एक चोर दरवाजा टाईप. आम्ही एक्सप्लोर करून बघतो काय आहे याच्यामध्ये. म्हणजे गुप्त जी माहिती असते ते इथेच डिस्कस केली जात पूर्वीच्या काळी. काय पूर्ण पाणी आहे फक्त. पब्लिक आता फक्त पाणीच राहिली, त्या अंधार आहे पूर्ण. नाही नाही, गुप्त माहिती असते ना, ती इथं डिस्कस केली जाते. चल किल्ल्यावरती अजून एक सेम जागा अशीच आहे, ही पण जाऊन बघू आपण काय आहे. भरपूर कचरा झाला त्याचा. पाणीच आहे इथे पण. मित्रांनो, इथं पाण्याचा साठा करण्यासाठी पण आहे, भरपूर मोठं. म्हणजे किल्ल्यावरती पूर्वीच्या काही पाणी लागायला ते साठा इथेच केला जाईल. हे पूर्वीच्या पायऱ्या पण आहेत इथे. आणि ह्या पायऱ्याच्या इथूनच एक मंदिर पण आहे लेफ्ट साईडला, ते आपण बघू. मित्रांनो, या पांढऱ्या मंदिराच्या बाजूला एक शिव मंदिर आहे इथे आतमध्ये. हां, इकडून दुसरा गेट आहे मित्रांनो, एक समुद्र मार्ग. चल इकडून जाऊ वरती. कचरा बघा पब्लिक, काय अवस्था आपल्या किल्ल्यांची. हे बघून बेकार वाटतं. म्हणजे किल्ल्याचा पावित्र्य काय ठेवत नाहीत लोक. म्हणजे आता हे ऐतिहासिक वास्तू वाटत नाही, पर्यटन स्थळ वाटतात. याचं कुठंतरी वाईट वाटतं थोडं. तो पण मित्रांनो इथं दोन
मित्रांनो आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे किल्ल्यावरती ध्वजारोपण पण केलेलं आहे. हे आपली इंडियाची शान. मित्रांनो आपण किल्ला एक्सप्लोअर केला आहे. मस्त आहे किल्ला, बघण्यासारखं आहे. पण आता त्या किल्ल्याचं पावित्र्य ठेवलं नाही लोकांनी. म्हणजे पब्लिक भरपूर आहे इकडे. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पब्लिक येताना तर काय पाणी नव्हतं, पण आता पाणी बघा किती फटाफट वाढत चाललं आहे. तो राहिला किल्ला. जाताना काय पाणी नव्हतं, पण आता मजबूत पाणी वाढत चाललं आहे हळूहळू.